हॅलो गाईज, तर मी तुम्हाला देणार आहे आज माझ्या घराचं होम टूर. तर हे आहे एंट्रन्स आणि माझं घर हे फार जुनं असं आहे. तर हे माझं घर आहे. हे 40 वर्षापूर्वी बांधलेलं आहे ॲक्च्युली, आणि थोडंसं कलर वगैरे असं गेलेलं आहे. याचं काम करायचं आहे आम्हाला. आणि घराच्या या साईडला आमच्याकडे विहीर पण आहे. विहिरीत आमच्याकडे मोटर आहे, जेणेकरून आम्ही या पाण्याचा यूज करतो, घरात रेग्युलर यूज करतो. आता तर थोडी विहीर खाली गेलेली आहे, पण पावसाळ्यामध्ये फुल भरलेली असते. तर माझ्या छोट्या छोट्या शॉर्ट्समध्ये मी या सगळ्या फुलांचे शॉर्ट्स टाकलेलेच आहेत. तुम्ही पूर्वी पाहिलेच असतील. आणि हे आमचं छोटंसं झाड आहे, 1 वर्षापूर्वी लावलेलं आणि त्याला छोटेसे आंबेही आलेले आहेत. आमच्या बागेमध्ये खूप सगळे वेगळे फुलं आहेत. हे आहे चाफ्याचं झाड, जे की 12ही महिने फुलांनी भरलेलं असतं. गाईज, तर हे गाड्या वगैरे आमच्या नाही आहेत, आमच्याकडे सगळे पार्क करतात. आमच्याकडे खूप सगळी जागा आहे ना, तर ज्या लोकांकडं गाड्या पार्क करायला जागा नाही आहे, तर असे लोक पार्क करतात. आणि हे आहे आमचं चिक्कूचं झाड. या चिक्कूच्या झाडाला एवढी चिक्कू लागतात, आणि हे चिक्कू इतके गोड आहेत, तुम्ही पाहू शकता किती चिक्कू लागलेले आहेत. आम्ही काही विशेष असं काही खत वगैरे टाकत नाहीत, पण माझे बाबा न चुकता पाणी देतात. आणि आमच्याकडे हे नारळाचं झाड पण आहे, ज्याला एवढी नारळं लागलेली आहेत आत्ता. ही घराची बॅक साईड आहे. तुम्हाला माहिती असेल, हा गवती चहा आहे. हा फार औषधी असतो, आणि याचा चहा मध्ये यूज करतात, जेणेकरून चहाला एक वेगळंच फ्लेवर येतं. आणि हे एक झाड आहे जे जमिनीला टेकलेलं आहे, पण याला आंबे एवढे टेस्टी आणि गोड येतात. तुम्ही पाहू शकता याला किती आंबे लागलेले आहेत. आणि आणखीन एक हे झाड आहे आंब्याचं. या आंब्यालाही खूप आंबे लागतात. याला आम्ही काही असं विशेष खत वगैरे नाही टाकत. माझे बाबा रेग्युलर पाणी देतात. आणि हे जे 2 झाडं दिसत आहेत तुम्हाला, हे मोठ्या आवळ्याची झाडं आहेत. हे सीझनमध्ये त्याला आवळे येतात. आणि हे असं दिसतं पाठीमागून माझ्या घराचा व्ह्यू. आमच्याकडे हे पाळीव कुत्रे आहेत, त्यांना थंड वाटण्यासाठी ते या आळ्यामध्ये बसतात. इथे पाणी सोडलं असल्यामुळं थंडावा जाणवतो ना. आता थोडंसं राहिलेला पार्ट ही तुम्हाला मी दाखवते. हे आहे एप्रिल फूल, जे की हे एप्रिल महिन्यात येतं. खूप सुंदर असं दिसतं हे. हा घराचा पुढचा पार्ट आहे. आमच्याकडे हे खायचं पाणी आहे, या बादलीमध्ये आम्ही लावलं आहे. याचा ॲक्च्युली वेल असतो, पण या 2-3 दिवसात हा वेल तुटलेला आहे.
आणि हे आहे रामफळाचं झाड. ॲक्च्युली सगळे रामफळं आम्ही काढलेली आहेत. 1-2 असतील तर तुम्हाला दाखवते. या साईडला आहेत. घराची ही डावी बाजू आहे. या साईडला पण नारळाचं झाड आहे. तुम्ही पाहू शकता किती नारळ लागलेली आहेत. अशा प्रकारे माझं होम टूर झालेलं आहे. ज्यांना माझे व्हिडिओ आवडतात त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करावं. धन्यवाद.